श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे। रक्षाबंधन या सणाला विशेष महत्त्व आहे। भावा बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेम दर्शवणारा हा सोहळा आहे। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, तसेच भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वचन देतो आणि बहिणीला छानशी भेटवस्तू देतो। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे। या दिवशी नारळी पौर्णिमाही असते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाला प्रसन्न करण्याकरता समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्य योग व सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे आणि या योगामध्ये आपल्या भावाला राखी बांधणं अत्यंत शुभ मानलं जातं। यावेळी भद्राकाल 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होईल, तर 9 ऑगस्ट रोजी पहाटे 1:52 संपेल। म्हणूनच 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवसभर शुभ काळ हा असणार आहे, कारण भद्रकाळ हा 8 ऑगस्ट रोजीच संपणार आहे, ज्यामुळे रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची अशुभ सावली पडणार नाही। रक्षाबंधनच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या लाडक्या भावाच्या हातावर राखीही बांधत असते, पण राखी खरेदी करताना आपल्याला काही नियमांचं पालन हे करायचं आहे। या 4 प्रकारच्या राख्या आपल्याला चुकूनही आपल्या भावाला बांधायचे नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं या राख्या बांधल्या गेल्या तर त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना त्याला सामोरं हे जावं लागू शकतं। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात। समुद्र हे वरुण देवाचे स्थान समजले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पूजा करण्याची प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो। या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते। हा सण म्हणजे प्रेम, पराक्रम, साहस, संयम आणि सुरक्षतेचा प्रतीक मानला जातो। मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असल्याचे मानले जाते। रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे। रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निरझर। भाऊ आणि बहीण परस्पर पूरक, प्रेरक आणि पोषक आहेत। हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीमध्ये अमूल्य देण आहे। यंदा 9 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी रक्षाबंधनचा पवित्र सण हा साजरा केला जाणार आहे। तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्ट रोजी पहाटे 5:47 पासून ते दुपारी 1:24 असणार आहे। पंचांगानुसार राहू कालचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतीही शुभ कार्य करू नये। 9 ऑगस्ट रोजी राहू काळ सकाळी 9:07 पासून ते 10:47 असणार आहे, तर या काळामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखीही बांधायची नाही आहे। रक्षाबंधनानिमित्त राखींचा ट्रेंड सुरू असतो, मात्र जर शास्त्रानुसार बोलायचं झालं तर अशा काही राख्या आहेत ज्या बहिणीने आपल्या भावाला चुकूनही बांधू नये। अशा राख्या बांधल्याने भावाच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांना त्याला सामोरं हे जावं लागू शकतं। राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी लक्ष्मी, माता पार्वती आणि सरस्वती देवी यांचा आपल्या भावाला आशीर्वाद मिळतो असे शास्त्रात सांगितले आहे। ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती मिळते, विष्णूच्या कृपेने रक्षा मिळते, शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो आणि देवी लक्ष्मीपासून संपत्ती प्राप्त होते, दुर्गा देवीपासून शक्ती मिळते आणि सरस्वती देवीपासून बुद्धी प्राप्त होते। शास्त्रानुसार रक्षाबंधन हे एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे, त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता ही कायम राहते आणि वाईट विचार माणसाच्या मनात येत नाही। आता जाणून घेऊयात की त्या कोणत्या राख्या ज्या चुकूनही आपल्याला आपल्या भावाकरता खरेदी करायच्या नाहीयेत, त्याचबरोबर त्या बांधायच्या नाहीयेत। आजकाल फॅशनच्या नावाखाली बाजारात ब्रेसलेट सारख्या राख्या विकल्या जातात, ज्यामध्ये चमकदार धातू, प्लास्टिकचे मणी किंवा इतर आधुनिक डिझाईन्स असतात।
या राख्या दिसायला आकर्षित असू शकतात, परंतु रक्षाबंधनाच्या परंपरेत त्याचे विशेष महत्त्व नाही. राखीचे धार्मिक भावनिक महत्त्व साधेपणा आणि शुद्धतेचे प्रतीक असलेल्या पवित्र धाग्याशी जोडले आहे. म्हणूनच ब्रेसलेट सारख्या राख्या फक्त सजावटीच्या असतात, त्या रक्षासूत्राच्या पद्धतीने बांधता येत नाही. म्हणून आपल्याला चुकून ब्रेसलेटवाल्या राख्या ज्या आहेत त्या आपल्या भावाला बांधायच्या नाही आहेत. त्याचबरोबर अनेकदा लोक देवी देवतांचे चित्र किंवा प्रतीक असलेल्या राख्या खरेदी करतात. शास्त्रानुसार अशा राख्या भावाला चुकूनही बांधू नये. याचे कारण असे आहे की माणूस नेहमीच शुद्ध राहू शकत नाही. अशा परिस्थितीत देवांच्या चित्रासह राखी बांधणे योग्य मानले जात नाही. हे देवताचा अपमान आहे आणि भावावर नकारात्मक परिणाम करू शकतात. म्हणून ज्या पण राख्यांमध्ये देवी देवतांचे चित्र असतील किंवा ओम, शिव किंवा असे कोणतेही देवांची नावं लिहिलेली असतील, अशा राख्या ज्या आहेत त्या चुकूनही आपल्याला आपल्या भावाच्या हातावर बांधायच्या नाही आहेत. त्याचबरोबर वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी इव्हिल आय डिझाईन्स केलेल्या राख्या देखील बाजारात उपलब्ध आहेत. खास करून रक्षाबंधनासाठी त्या खरेदी करतात, ज्यावर निळा मणी किंवा वाईट नजरेपासून बचाव करण्याचे प्रतीक असते. भावाचे रक्षण करण्याचा हेतू असला तरी अशी राखी बांधणे शुभ मानले जात नाही. प्रत्यक्षात ती शैतानाची नजर मानली जाते, जी नकारात्मक ऊर्जा आहे. त्याऐवजी तुम्ही रुद्राक्ष इत्यादी बांधू शकता. त्याचबरोबर भावाकरता राखी घेताना ती व्यवस्थित पाहून घ्यायची. ती अखंड असावी, कुठेही खंडित झालेली नसावी किंवा तिचा एखादा धागासुद्धा वेगळा झालेला नसावा. कारण जर आपण चुकून भावाच्या हातावर तुटलेली किंवा खंडित झालेली राखी बांधली तर त्यामुळे सुद्धा आपल्या भावाच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. शास्त्रानुसार रक्षाबंधनच्या दिवशी भावाला जी राखी बांधतात त्या राखीचा रंग देखील खूप महत्त्वाचा असतो. काळा रंग जरी स्टायलिश दिसत असला तरी तो शुभ प्रसंगी चांगला मानला जात नाही. हिंदू धर्मात काळा रंग नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभतेचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधन सारख्या पवित्र प्रसंगी काळ्या रंगाची राखी बांधल्याने भावावर अशुभ परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, केशरी किंवा हिरवा असा शुभ रंगाच्या राख्या निवडा, जो आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्याचबरोबर आपल्याला चुकूनही आपल्या भावाला प्लास्टिकच्या राख्या ह्या बांधायच्या नाही आहेत, ज्या राख्यांमध्ये हिंस्त्र प्राणी किंवा पशु पक्षी, त्याचबरोबर विंचू, साप, बिच्छू अशा प्रकारचे जनावरांचे समावेश असतील असे प्राणी आपल्या भावाच्या हातावर राखी म्हणून चुकूनही बांधायचे नाही. यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम हे होऊ शकतात. तर आपल्याला राखी निवडताना साधेपणाला प्राधान्य द्यायचं आहे. रेशमी किंवा कापसाच्या धाग्यापासून बनवलेली राखी सर्वोत्तम मानली जाते. राखीमध्ये ओम, स्वास्तिक, रुद्राक्ष किंवा शुभ रत्ने वापरावी, जे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात. लाल, पिवळी, हिरवी किंवा केशरी असे रंग निवडावे, जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे. राखी ही केवळ एक धागा नाही, तर भावा बहिणीच्या नात्यातील शुद्धतेचे प्रतीक आहे. ती निवडताना मनापासून विचार करा आणि प्रेमाने बांधा. अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे, म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जेव्हा पण तुम्ही राखी खरेदी करणार आहेत तर तुम्हाला या चुका ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या, जेणेकरून आपल्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे आलं नाही पाहिजे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.